नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे। आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की SSC MTSच्या जागा निघालेल्या आहे। 8,500 प्लस जागा आहेत आणि यासाठी आपण सगळ्यांनी फॉर्म भरणं अत्यावश्यक आहे। मग या एग्जामसाठीचा क्रायटेरिया काय आहे, एज लिमिट काय आहे, सिलेबस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिस्कशन करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला। तर बघा, जागा कसल्या आलेल्या आहेत, तर जागा आलेल्या आहेत मल्टीटास्किंग। ओके, येस, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल, येस, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवलदार। ओके, CBIC अँड CBN म्हणजेच SSC MTSच्या जागा ह्या आलेल्या आहेत। ओके, सो याचं डेट ऑफ एक्झामिनेशन किंवा जी फॉर्म भरण्याची तारीख जी असणार आहे ती काय असणार आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, बरोबर। मग मित्रांनो, ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहे। तर बघा, डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे किंवा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो तुम्ही केव्हा भरू शकताय, तर तुम्ही 27 जून ते 31 जुलैपर्यंत हा फॉर्म जो आहे SSC MTSचा हा फॉर्म तुम्ही भरू शकतायत। दुसरी गोष्ट म्हणजे काय की लास्ट डेट आणि टाइम काय असणार आहे फॉर्म भरण्याचा, तर 31 जुलै। ओके, 11 वाजेपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे हा फिलअप करू शकतात। 31 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत हा फॉर्म भरू शकतात। पण माझी रिक्वेस्ट असेल की एवढा वेळ थांबायचं नाही आहे, आता ही योग्य वेळ आहे आपली फॉर्म भरण्याची। तर 1-2 दिवसामध्ये तुम्ही नक्कीच सगळ्यांनी फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे आहेत। लक्षात घ्या, लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट। आता फी पेमेंट केव्हा करायचं असतं, तर 1/8। ओके, 1/8 पर्यंत तुम्ही काय करू शकतात, फी पेमेंट करू शकतात। म्हणजे 1 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फीचं जे तुमचं पेमेंट आहे ते करू शकतात। पण फॉर्म भरल्या लगेचच तुम्ही फी पेमेंट केलं, इट इज बेटर। ओके, ते बेटर असणार आहे। दुसरी गोष्ट, लास्ट विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन। ओके, तुम्हाला जर करेक्शन करायचं असेल काही तर तुम्ही कधी करू शकताय, ओके, तर 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या 2 तारखांमध्ये तुम्ही काय करू शकताय, तर करेक्शन जे आहे ते करू शकतायत। दुसरी गोष्ट की तुमची जी एक्झाम आहे, आता बघा ह्याचं असं नाही की आता फॉर्म भरलाय, एक्झाम कधी होणार, ह्याच वर्षी होणार की पुढच्या वर्षी होणार। ओके, प्री मेन्स जसं आपलं असतं तसं इथे कसं असणार आहे, तर तुमची शेड्यूल जे असणार आहे एक्झामिनेशनचं ते कधी असणार आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुमची एक्झाम होणार आहे ह्याच वर्षी। म्हणजे आता जुलै महिन्यात तुम्ही फॉर्म भरणार, ऑगस्ट आणि सप्टेंबर तुमच्याकडे अभ्यासाला राहणार, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होणार आहे ह्याच वर्षी। ओके, दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे, काही शंका असेल तुम्ही कॉल करू शकताय। बट आय होप की तुम्हाला हे गोष्टी क्लिअर झाल्या असतील की एक्झामची डेट ही 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। दुसरी गोष्ट, तुमची एक्झाम जी आहे ती ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे। आलं लक्षात? येस। आता ह्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, तर कशासाठीच्या आहेत बघा, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ, ज्याला आपण MTS असे म्हणत असतो, बरोबर, ज्याची पे लेवल 1 असणार आहे। ओके, तर मॅट्रिक्स ऑफ 7th पे कमिशन, तुम्ही जरी मॅट्रिक्स पास केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकताय। ठीक आहे। दुसरी, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C नॉन गॅझेटेडची पोस्ट असणार आहे। नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट इन व्हॅरियस मिनिस्टर डिपार्टमेंट्स ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर वेगवेगळे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऑफिस असतात तिथे तुम्हाला काम करता येणार आहे। ओके, सो अशा प्रकारे इथे म्हटलेलं आहे। तसंच हवालदारसाठी सुद्धा इथे पोस्ट आहे, ग्रुप C मध्ये येणार आहे। ओके, तर ही सुद्धा पोस्ट हवालदार या पदासाठीची आहे। जसं आपण महाराष्ट्र लेव्हलला एक्झाम देत असतो त्याचप्रमाणे ह्या सेंट्रल लेव्हलला एक्झाम ज्या आहेत त्या होत असतात SSCच्या। खूप इझी सिलेबस आहे मित्रांनो, खूप कठीण, खूप वेगळं असं अजिबात नाही आहे। सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोतच। ठीक आहे, येस। मग लक्षात घ्या, इथे काय म्हटलेलं आहे, तर टेंटेटिव्ह वॅकन्सीज ऑफ द पोस्ट आर ॲज अंडर। ओके, तर बघा टोटल वॅकन्सीज किती आहे, MTS जर तुम्ही बघितलं तर MTSच्या वॅकन्सीज आहे 4,887 एवढ्या, आणि जी हवालदार पोस्ट आहे त्यासाठी 3,000 ओके 439 इतक्या वॅकन्सी आहेत। सो भरपूर जास्त जागा आहेत मित्रांनो, नक्कीच सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे।
ठीक आहे. येस, रिझर्वेशन सुद्धा तुम्हाला इथे असणार आहे. ओके, रिझर्वेशन पण आहे. रिझर्वेशन विल बी प्रोव्हाइडेड फॉर द शेड्यूल कास्ट. SC साठी असेल, ट्राईबसाठी असेल, ST असेल, OBC असेल, ओके, EWS असेल, एक्स सर्व्हिसमॅनसाठी देखील आहे, बरोबर, PWBD साठी आहे. ठीक आहे. तर एक्झाम जे गव्हर्नमेंट सगळे आपण देत असतो त्यासाठी प्रत्येकासाठी काय असतं तर रिझर्वेशन असतं. ह्या एक्झामला सुद्धा तुम्हाला रिझर्वेशन असणार आहे. ठीक आहे. नंतर डिसॅबिलिटी पर्सनसाठी सुद्धा इथे दिलेलं आहे. ओके, तर ही जी PDF आहे ही तुम्हाला हवी असेल तर आपल्या क्लासच्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला PDF पण मिळेल. तर परमिसिबल डिसॅबिलिटीज फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज. ओके, तुम्हाला हे सुद्धा इथे दिलेलं आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं, येस, आता लक्षात घ्या, तुम्हाला जर ही परीक्षा द्यायची असेल तर तुमची नॅशनॅलिटी काय पाहिजे, अ सिटीजन ऑफ इंडिया, तुम्ही इंडियाचे सिटीजन पाहिजे, अ सब्जेक्ट ऑफ नेपाळ किंवा अ सब्जेक्ट ऑफ भूतान. ठीक आहे. येस, तर या प्रकारे इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. एज लिमिट महत्त्वाचा क्रायटेरिया आहे बघा. ओके, एज लिमिट जर आपण बघितलं तर क्रुशियल डेट फॉर एज रिकॉर्डिंग ॲज फिक्स्ड ॲज 1/8/2024. जसं महाराष्ट्राच्या एक्झाम्समध्ये आपण 1/6 ओके जी एक्झामचं वर्ष असेल ते धरत असतो, त्याच्या आधी एखादा एजचा क्रायटेरिया म्हटलेला असतो की जसं की 1/6/2024च्या आत तुम्ही 18चे पूर्ण पाहिजे, असा जसा क्रायटेरिया असतो. एक एक्झाम्पल देते मी. तसंच सेंट्रलसाठीचा क्रायटेरिया कोणानुसार असतो, 1/8 नुसार असतो, बरोबर. म्हणजे इथे 1 ऑगस्ट याच्यानुसार तुमचा क्रायटेरिया, यानुसार तुमचा क्रायटेरिया ठरवला गेला असतो. मग बघा, लिमिट्स आपल्याला इथे दिलेला आहे. ओके, हां, लिमिट्स काय आहेत बघा. तर 18 ते 25 इयर पाहिजे तुमचं. ठीक आहे. म्हणजेच 18 ते 25 म्हणजे काय की 2/8/1999च्या आधी तुम्ही बॉर्न नको झालेले पाहिजे आणि 2006 नंतर 1/8/2006चे नंतरचे तुम्ही नको आहेत. 18 आणि 27 एज असलेल्याचा क्रायटेरिया काय आहे की तुम्ही 2/8/1997च्या आधी जन्मलेले नको, बरोबर, आणि 1/8/2006च्या नंतरचे जन्मलेले नको आहेत. ठीक आहे. मग बघा, एज रिलॅक्सेशन पण तुम्हाला इथे मिळतं. जसं की SC ST मध्ये 5 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे, OBC मध्ये 3 इयर्स आहे. ओके, त्यानंतर अनरिझर्व्ड जे आहे त्यामध्ये 10 आहे. OBC असेल, ओके, हँडिकॅपसाठी इथे दिलेलं आहे 13 आणि 15 इयर्स. एक्स सर्व्हिसमॅनला 3 इयर्स आहे आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिसेस. म्हणजे तुम्ही मिलिटरी सर्व्हिसमधून रिटायर झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. तसं इथे डिफेन्स आणि सेंट्रलचं पण तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके, विडोसाठी पण अप टू 35 एज तुम्ही देऊ शकताय. डिवोर्स वुमन असेल, बरोबर, येस, तर तिथे सुद्धा तुम्ही 40 एज पर्यंत देऊ शकताय. ओके, येस. सो आता बघा, इथे जर आपण म्हटलं, इथे पण एज बद्दलच आपल्याला इथे बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण जाऊया. येस, खूप मोठं नोटिफिकेशन आहे ते, पण ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावर आपण आता फोकस करूया. आपण एज बद्दल बघितलेलं आहे. ओके, एज बद्दल आपण बघितलेलं आहे. आता आपण आता अप्लाय कसं करायचं तर मी तुम्हाला सजेशन देणार की फॉर्म जो आहे तो तुम्ही सायबर कॅफेवरून, तुमच्या जवळच्या सायबर कॅफेवरून भरला तर खूप योग्य असणार आहे. ओके, बट जर तुम्हाला घरी भरायचं असेल तर ssc.government.in या वेबसाईटवरून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आता छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या आपल्याकडनं होत असतात किंवा काही गोष्टी राहून जातात, त्यापेक्षा आपण फॉर्म जो आहे तो जवळच्या सायबर कॅफेवरून भरू शकतो. दुसरं, फी पेबल लक्षात घ्या, 100 रुपये तुम्हाला या फॉर्मची फी असणार आहे. असं नाही की 1000, 2000, 1500 रुपये तुम्हाला फी पे करायची, अजिबात नाही. महाराष्ट्र लेवलच्या जर एक्झाम्स तुम्ही बघितल्या तर 800-1000 एवढी फी तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी पे करावी लागते, पण इथे तुम्हाला काय असणार आहे, फ्री असणार आहे. दुसरी गोष्ट, वुमन कॅन्डिडेट्स असतील किंवा जे कॅन्डिडेट्स SC आहे, ST आहे, ओके, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहे, ओके, तर यांना सगळ्यांना काय असणार आहे, फ्री असणार आहे. म्हणजे सगळ्या महिलांसाठी पण फ्री आहे. SC ST कॅन्डिडेट्स असतील किंवा डिसेबल PWBD जे असणार आहे तर या सगळ्या कॅन्डिडेट्सला, एक्स सर्व्हिसमॅनला कुठलीही फी हा फॉर्म फिलअप करण्यासाठी लागत नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण पे कसं करू शकतो ते तुम्हाला सगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. तुम्ही भीम UPI द्वारे करू शकतात, नेट बँकिंग असेल, विजा असेल, मास्टर कार्ड असेल,
रुपे डेबिट कार्ड असेल याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकताय। कधीपर्यंत पेमेंट करायचं आहे? 1 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे, ठीक आहे। येस, त्यानंतर जर आपण बघितलं हे सेंटर्स सगळे तुम्हाला दिलेले आहे, ओके, हे सेंटर्स दिलेले आहे। खूप मोठी PDF आहे, पण आपण आता महत्त्वाच्या गोष्टींकडे जाऊया। येस, आता सिलेबस जर तुम्ही इथे बघितला, येस, हा महत्त्वाचा पार्ट आहे आपला, ओके। स्कीम ऑफ एक्झामिनेशन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। आता ही एक्झामिनेशन जी आहे ही आपली कशी असणार आहे? कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो। कशी असणार आहे? कम्प्युटर बेस्ड असणार आहे, म्हणजे तुम्हाला पेपर आणि पेनचं इथे काम नाही आहे, ओके। कोणासाठी? पोस्ट ऑफ हवालदार, हवालदारची जी पोस्ट आहे त्यासाठी। एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ CBE अँड फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट देखील तुमची इथे होणार आहे हवालदार या पोस्टसाठी, बरोबर। आता इथे जर तुम्ही बघितलं ही कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट असणार आहे तर ती तुम्हाला मराठीमधून सुद्धा देता येणार आहे, ओके, लक्षात घ्या। म्हणजे जे तुमचे मॅथ्स रिझनिंगचे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला मराठीमध्ये देखील अवेलेबल असणार आहे। सो ज्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे की हिंदी कळत नाही, इंग्लिश कळत नाही, त्यांच्यासाठी ही बेस्ट पोस्ट असणार आहे सेंट्रलची, की ही पोस्ट तुम्ही मराठीमधून देखील याचे क्वेश्चन्स जे ते सॉल्व करू शकताय, ठीक आहे। येस, नंतर शेड्यूल त्याचं टेंटेटिव्ह असतं, बरोबर। पुढचं म्हणजे काय? आता सिलेबस काय असतो बघा, काय सेशन 1 मध्ये न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी असणार आहेत, बरोबर। याच्यामध्ये तुम्हाला बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स किती दिलेले आहेत? 20 दिलेले आहेत, बरोबर। मार्क्स किती असतील? आणि 40 असतील। रिझनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे क्वेश्चन्स किती असणार आहे? 20 असणार आहे, ठीक आहे। किती वेळेचा असेल हा तो पेपर? तर 40 प्रश्न तुम्हाला 45 मिनिटांमध्ये सॉल्व करायचे आहे, ठीक आहे। येस, दुसरी गोष्ट जनरल अवेअरनेस याच्यामध्ये प्रश्न असणार आहे। किती प्रश्न असणार आहे? 25 प्रश्न। इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेन्शनचे प्रश्न किती असणार आहे? 25 प्रश्न। हा सुद्धा पेपर तुम्हाला किती मिनिटात सोडवायचा आहे? 45 मिनिट्समध्ये सोडवायचा आहे, ठीक आहे। येस, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे 40 क्वेश्चन आणि सेशन 2 मध्ये 50 प्रश्न असा तुमचा सिलेबस इथे असणार आहे। डिटेलमध्ये तुम्हाला इथे सिलेबस देखील दिलेला आहे, ओके। येस, आता तुम्ही जर सिलेबस बघितला की न्यूमरिकल आणि मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये काय काय तो ते सुद्धा तुम्हाला इथे अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम रिलेटिंग इंटिजर्स आणि होल नंबर्स असणार आहे, बरोबर। LCM HCF काढा असेल, डेसिमल फ्रॅक्शन्स असेल, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स असेल, फंडामेंटल अरिथमॅटिक ऑपरेशन्स असणार, बोडो मास असणार, पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन असेल, वर्क अँड टाइमचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, डायरेक्शन इन्व्हर्स प्रपोर्शन विचारलेलं असतं, ॲव्हरेजेस विचारलेले असतात, सिम्पल इंटरेस्ट असतो, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, एरिया, पॅरामीटर, बेसिक ऑफ जॉग्राफिकल फिगर्स विचारलं जातं, डिस्टन्स टाइम विचारलं जातं, लाईन्स अँड अँगल्स विचारलेलं असतं, इंटरप्रिटेशन ऑफ सिम्पल ग्राफ्स डाटा असतो, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स असतात। तर हा तुमचा कसला सिलेबस असणार आहे? तर हा मॅथ्सचा तुमचा सिलेबस आहे। आणि रिझनिंग जर तुम्ही बघितलं तर रिझनिंगमध्ये बघा काय म्हटलंय, तर रिझनिंगमध्ये तुम्हाला अल्फा न्यूमेरिकल सिरीज आहे, बरोबर। नंतर कोडिंग डिकोडिंग असेल, ॲनालॉजी असेल, फॉलोइंग डायरेक्शन असेल, सिमिलरिटीज, डिफरन्सेस, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲनालिसिस असेल, नॉन व्हर्बल रिझनिंग असेल, बरोबर, डायग्राम्सवरचं एज कॅल्क्युलेशन्स असेल किंवा कॅलेंडर आणि क्लॉक, हे रिझनिंगचा सिलेबस झाला। जनरल अवेअरनेस जर तुम्ही बघितलं, अ ब्रॉड कव्हरेज ऑफ द टेस्ट विल बी ऑन सोशल स्टडीज, म्हणजे ज्याच्यामध्ये एकंदरीत तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, आर्ट अँड कल्चर, सिविक्स, इकॉनॉमिक्स याचा एक जनरल अभ्यास जो आहे तो तुम्हाला करून जायचा आहे, जो आपल्याला 10वीच्या बेसवर त्याचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहे। कुठल्या बेसवर? ऑन दी बेस ऑफ द 10th स्टँडर्ड, ओके। तर 10वीच्या बेसवर तुम्हाला याचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहे। आता इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेन्शन बघितलं तर इंग्लिश लँग्वेजमध्ये काय येणार आहे की वोकॅब्युलरी असणार आहे, ग्रामर असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ओके, करेक्ट युजेस असतील, अशा प्रकारे पॅराग्राफ असेल, पॅराजंबल असेल, क्लोज टेस्ट असेल, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये ह्या सिलेबसवर विचारले जाणार आहेत, ठीक आहे। येस, तर दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमची जी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे, ओके, किंवा फिजिकल स्टँडर्ड्स टेस्ट जी होणार आहे कुठल्या पोस्टसाठी? हवालदारसाठी, बरोबर, इन CBIC अँड CBN। तर त्यासाठी तुम्हाला 1600 मीटर चालायचं आहे, सॉरी धावायचं नाही आहे, वॉकिंग म्हटलेलं आहे मेलला, बरोबर,
किती 1600 मीटर तुम्हाला चालायचं आहे किती मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये आणि फिमेलचं जर तुम्ही बघितलं तर 1 किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे 20 मिनिट्समध्ये म्हणजे 20 मिनिटामध्ये 1 किलोमीटर तुम्हाला तिथे चालायचं आहे ठीक आहे येस तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सगळ्या ज्या गोष्टी दिल्यात हाईट पण तुम्हाला दिलेली आहे मेलची हाईट ही 157.5 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे बरोबर चेस्ट 81 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे फिमेलचं बघितलं तर 152 सेंटीमीटर गरजेचं आहे बरोबर आणि वेट किती पाहिजे फिमेलचं 48 kg पाहिजे आहे ओके येस तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहे तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी फॉर्म जो आहे तो भरायचा आहे कधीपर्यंत 31 जुलैपर्यंतची डेट आहे पण 1 ते 2 दिवसामध्ये सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे सिलेबस मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे ठीक आहे सो इथे थांबूयात SSC CGLच्या देखील ॲड आलेली आहे त्याच्यावर देखील आपण लवकरच जी जाहिरात आहे ती घेणार आहोत ठीक आहे सो थँक्यू सो मच एव्हरीवन विसरू नका SSC MTH ही परीक्षा जी आहे ती तुम्हाला मराठीमधून सुद्धा देता येणार आहे म्हणजे जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन्स असतील मॅथ्सचे क्वेश्चन असतील रिझनिंगचे क्वेश्चन्स असतील तुम्हाला मराठीतून देता येणार आहे इंग्लिश मात्र तुम्हाला इंग्लिशमध्येच विचारलेलं असणार तर हे देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्हाला कॅटलिस्ट इन्स्टिट्यूटचं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच